सर्वप्रथम आपल्याला थोडीशी या पार्श्वभूमी सांगू इच्छितो, म्हणजे आपल्याला विषय लक्षात येईल. पुणे महानगरपालिकेची निवडणुका ज्या वेळेला 15 डिसेंबरला जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादी बरोबर आघाडी करायची का नाही करायची असा ज्या वेळेला चर्चा सुरू झाली, त्यावेळेला प्रदेश काँग्रेस कमिटीने मुंबईमध्ये शहर अध्यक्ष म्हणून मला आणि प्रमुख नेत्यांना बोलवलं होतं. तिथं नंतर चर्चा झाल्यानंतर स्पष्ट सांगितलं होतं की अजितदादांची जी राष्ट्रवादी घड्याळ असेल त्याच्यावर आपल्याला जाता यायचं नाही, आपल्याला फक्त सुप्रियाताईंबरोबर जाता येईल, म्हणजे तुतारी बरोबर जाता येईल. आम्ही तो पक्ष आदेश मान्य करून पुण्यात आलो. त्यावेळेला तुतारीचे पवार साहेबांच्या राष्ट्रवादीला विनंत्या केल्या, अनेक वेळेला ते आमच्याबरोबर आले नाही. त्यांनी घड्याळाबरोबर युती आघाडी करून काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवारांविरोधात तुतारी हा चिन्ह देऊन आमचे जवळजवळ 26 नगरसेवक प्रामाणिक कार्यकर्ते त्याच्यामुळे पराभूत झाले आणि काँग्रेस पक्षाचं मोठं नुकसान झालं. जानेवारी संपत नाही, जूनचा महिना येतो. 3 महिन्यामध्ये आणि कार्यपद्धती प्रदेशची अशी असते की आपल्याला कुणाला पाठिंबा जर द्यायचा असेल तर निवडून आलेले जे काही 15 नगरसेवक आहेत त्यांची बैठक कॉल करून आपल्याला द्यायचा. शेवटी आदेश हा राज्याचा असतो, प्रदेशचा असतो, तो मान्य करेल, पण चर्चा करून त्याच्यात घ्यायचं असं. अनेक नगरसेवकांचं मत होतं की ज्या तुतारीने आपल्या विरोधात निवडणूक लढली त्याला आपण पाठिंबा देऊ नये, आपण आपला उमेदवार उभा करावं. तरीही प्रदेशकडनं एक आदेश आला की तुम्ही त्यांना पाठिंबा द्यायचा. आम्ही तो महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचा आदेश मान्य केला आणि त्यांना सह्या दिल्या. सह्या दिल्यानंतर अचानक 3 दिवसामध्ये असं कळतं की त्यांनी दिलीप वळसे पाटील आले, त्यांच्यावर चर्चा झाली आणि त्यांनी कुणालाही न सांगता परस्पर माघार घेतली. ही माघार घेतल्यानंतर जी काय माहिती आम्ही 2-3 दिवसामध्ये गोळा केल्यानंतर असं लक्षात येतंय की ही निवडणूक अशी नव्हती, ती पूर्णपणे मॅच फिक्सिंगची होती. काँग्रेस पक्षाला ह्या निवडणुकीमध्ये लढता येऊ नये कारण ती माघार घेणार नाही. त्या जागी राष्ट्रवादीला लढवायचं आणि मग राष्ट्रवादीला माघार घ्यायला लावायचं आणि भारतीय जनता पक्ष आणि जी काही राष्ट्रवादी आहे त्यांना बिनविरोध निवडून येता आलं पाहिजे. आमचं एवढंच म्हणणं आहे की काँग्रेस पक्षाला निवडणूक न लढण्यासाठी ज्या ज्या नेत्यांनी, ज्या ज्या कार्यकर्त्यांना, आपल्याला एक गोष्ट एवढी स्पष्ट करतो, या प्रक्रियेमध्ये आमच्या पुणे शहराची जबाबदारी असणाऱ्या सतेज पाटलांना सुद्धा या प्रक्रियेमधनं बाहेर ठेवलं, त्यांना सुद्धा अंधारात ठेवलं, त्यांना सुद्धा कल्पना दिली नाही. मग असं काय घडलं की तुम्ही अचानकपणे ह्या उमेदवाराची माघार घेतली? आम्हाला वापरल्यासारखं होतंय. 15 नगरसेवक आम्ही पिंपरी चिंचवड जिल्हा परिषदमध्ये एकही काँग्रेसचा आला नाही. पुणे शहरामध्ये पराकष्ट काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून 15 नगरसेवक निवडून आल्यावर तुम्ही त्यांना इलेक्शनही लढून देणार नाही. आणि आता तुमचा जेव्हा विषय येतो तेव्हा तुम्ही आम्हाला बळीला देता अशी भावना आमच्यामध्ये तयार होतीये. म्हणून जो नियम तुम्ही अमरावती आणि चंद्रपूरला ज्या उमेदवारांनी माघार घेतली न सांगता पक्षाला, त्यावेळेला त्यांचं तुम्ही पक्षातनं निलंबन केलं. ह्या माघार घेण्यासाठी जर कोणाच्या आमच्या पक्षातले कोणी जर त्याच्यामध्ये समाविष्ट असतील किंवा नाहीत, कारण अजून कोणतेही स्टेटमेंट, कोणतेही खुलासा पक्षाकडनं नाही, ह्याचाच अर्थ असा आहे की मग चुपा पाठिंबा, चुपा माघार घेण्याचं काम जर कोणी केलं असेल तर त्यांच्यावर पक्षांतर्गत कारवाई झाली पाहिजे असं आमचं मत. यापूर्वी सुप्रिया सुळेंनी सगळं काँग्रेसचे नेते होते ना माघार घेण्याच्या बैठकीत मुंबईमध्ये, सुप्रिया सुळेंनी स्वतः सांगितलं दोन नेत्यांची. मी आपल्याला परत सांगतो, मी जो आजचा आरोप करतोय किंवा मी आजची नाराजगी व्यक्त करतोय माझ्या पक्षावर करतोय. माझ्या पक्षाच्या प्रदेश अध्यक्षांपासून तर खालपर्यंत कुणी कोणता खुलासा केलाय का? ते त्यांचा पक्ष वाढवण्यासाठी नाही ते षडयंत्र राबवतात. माझ्या पक्षामध्ये का नाही करत ह्या? मग आम्ही आमच्या पक्षामध्ये प्रामाणिक गेले 35 वर्ष काम करतोय आणि जर तुम्ही निवडून एवढ्या मोठ्या लाटेच्या विरोधात निवडून आल्यानंतर सुद्धा जर तुम्ही आम्हाला लढूनच देणार नसेल आणि परस्पर माघार घ्यायला लावणार असेल आणि आम्हाला उघड्यावर टाकणार असेल तर आमची नाराजगी त्या संदर्भात आहे. आणि राहुल गांधींचं मत आहे डरोमत, जर चुकीचं झालं असेल त्यामध्ये कोणताही व्यक्ती या माघार घेण्याच्या पाठिंब्यामध्ये असेल तो प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी आमची मागणी. मी काँग्रेस पक्षाला म्हणजे खरगे साहेब आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, KC वेणुगोपाल यांच्या ज्या राहुल गांधी तिघांना मेल केलेले आहेत आणि या मेलमध्ये हीच मागणी केलेली आहे की पुणे शहर काँग्रेसला खच्चीकरण करण्याचं काम चालू आहे. जर असं असेल तर याच्यावर आपण तातडीने एक निरीक्षक AICC कडनं पाठवावा
आणि याची चौकशी करावी. त्या चौकशीमध्ये 100% आपल्याला याच्यामध्ये उणिवा सापडणार आहेत आणि त्या विषयाप्रमाणे आपण ती कारवाई करावी. काँग्रेसमध्ये गटबाजी आहे का? कारण तुमचे शहराध्यक्ष नवीन शहराध्यक्षांनी मला हर्षवर्धन सरकार जबाबदार आहे त्याच्यामुळे तुम्ही नाराज आहे असा एक सूर लावला जातो. तुमचा गट वेगळा आहे आणि हर्षवर्धन सरकारचा गट वेगळा आहे. गटबाजी आहे त्यातून उपाय असतो. मी आपल्याला पहिलेच एकदा सांगतो, ज्या दिवशी मी शहर अध्यक्ष पदावर बसलो होतो त्याच वेळेला माझं भाषण काढा. 3 वर्षापेक्षा जास्त कोणालाही ठेवू नये असं माझं मत होतं. आणि या प्रक्रियेमध्ये जेव्हा सर्जन कार्यकर्ता अभियान होतं त्यावेळेला मी स्पष्ट सांगितलं होतं की मी अध्यक्ष होण्यामध्ये इच्छुक नाही. मी 4 वर्ष भोगले आणि आय एम सॅटिस्फाईड. 9 वर्ष गटनेता भोगले, आय एम सॅटिस्फाईड. पण ज्या वेळेला जर असं काही होत असेल, मी 3 वर्ष 4 वर्ष अध्यक्ष असताना कोणतीही निवडणूक प्रक्रिया राबवली तर शहर सोडून मी पळालो नाही. मी पक्षामध्ये उभं राहून नियोजन करत राहिलो. पण या दुर्भाग्य इथं असं आहे की ज्या दिवशी आचारसंहिता लावली त्याच दिवशी पक्षाचे अध्यक्ष निघून गेले आणि पार्श्वभूमी जर तशी धरली तर ते पण राष्ट्रवादीतनं आले. मग ही मॅच फिक्सिंग आहे का सगळी? मग मी तुम्हाला परत मी पक्षाच्या हिताचे, आजपर्यंत अरविंद शिंदे कधीही पक्षाच्या विरोधात गेला नाही किंवा बोलला नाही. पण पक्षामध्ये आमचा एक नियम आहे, जर कोणी चुकत असेल तर बोल. मला कल्पना आहे आज जे मी बोलतो ह्याच्यावर माझी कारवाई सुद्धा माझ्यावर होऊ शकते उद्या. त्याची पर्वा नाही. पक्ष हितासाठी जर माझ्यावर कारवाई होणार असेल तर मला त्याची पर्वा नाही. पण पक्ष हितामध्ये जे कोणी आता ह्याच्यामध्ये, मग तो कोणताही नेता असो, आणि मी आपल्याला पहिलेही क्लिअर केलं की पुण्याचा इन्चार्ज सतेज पाटील साहेब त्यांना सुद्धा अंधारात ठेवलं गेलं. का ठेवलं गेलं? का नाही? मग इलेक्शनच्या अगोदर आघाडी का नाही केली? 26 कार्यकर्ते निवडून आले नसते का मग? आणि मग ही कुठलं धोरण आहे आपलं हे? या धोरणाच्या संदर्भामध्ये मग प्रत्येक वेळेला जर अशा पद्धतीने काँग्रेसच्या कार्यकर्त्याचं खच्चीकरण होणार असेल, कोणतीही निवडणूक तुम्ही लढून देणार नसेल, महापौरची नाही, उपमहापौरची नाही, विधान परिषदेची नाही, तर काँग्रेस पक्ष युद्धभूमीवर येणार कधी? हा आमचा प्रश्न आहे. महाविकास आघाडीचा उमेदवार जेव्हा विधान परिषदेत तेव्हा तुम्हाला ग्राह्य धरलं होतं, तुम्हाला म्हणजे पक्षाला, आणि जेव्हा उमेदवारी मागे घेतली तेव्हाही सांगितलं गेलं होतं. मी आपल्याला सांगतो, एक प्रक्रिया, प्रोसिजर, धोरण पक्षाचं असं असतं की जर तुम्हाला, म्हणून मी तुम्हाला पहिली पार्श्वभूमी सांगितली की महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अगोदर ज्या वेळेला आघाडी करायची होती त्यावेळेला आम्हाला मुंबईला बोलवलं गेलं. आघाडी करायची नाही करायची चर्चा वगैरे केली. या वेळेला कसलीही चर्चा न करता तुम्ही डायरेक्ट राष्ट्रवादीला पाठिंबा द्या, सह्या करा असं शहर अध्यक्ष दीप्तीताई चौधरींनी सांगितल्यामुळे सगळ्यांनी सह्या केल्या. आम्ही त्याही वेळेला पक्षाचा आदेश मानला. पण मग माघार घ्यायच्या वेळेला तुम्ही का नाही आम्हाला काही सांगत? का माघार घेतली याचा खुलासा होणार आहे का नाही? अप्रत्यक्ष भाजप आणि राष्ट्रवादीला घड्याळाला फायदा करण्यासाठी ही जी काही षडयंत्र राबवलं गेलं या संदर्भातला आमचा आक्षेप. तुम्ही आज पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडताना शहराचे 2 अध्यक्ष शहराला नेमलेले आहेत, त्या कुठे आहेत? ते का मग भूमिका मांडत नाही? मी आपल्याला परत एक स्वभावाचा अभाव आहे. आमचा स्वभाव आहे आम्ही बोललं पाहिजे, आमचा स्वभाव आहे आम्ही लढलं पाहिजे. ज्याचा स्वभाव तो तसा वागेल. मला जर माझ्या पक्षामध्ये काही चुकीचे दिसेल तर मी तुम्हाला परत एकदा सांगतो. आणि परत एकदा आपण एक पत्रकाराने आपल्यापैकी विचारलं म्हणून सांगतो, मी ज्या दिवशी पक्षात आलोय त्या दिवसापासून पक्ष 3 वेळा फुटला. ना मी कधी गेलो ना कधी आलो, आहे तिथंच आहे.